हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचं लेक्चर आहे आपलं 23 नंबरचं आणि लेक्चरमध्ये पाहायचे आपल्याला 871 पासूनचे पुढचे क्वेश्चन्स. तर पहिला क्वेश्चन आपल्या डिस्प्ले झालेला आहे तुमच्या समोर. इन वेव्ह वाइंडिंग द रिझल्टंट पिच शुड बी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. आता पहा, पहिलाच क्वेश्चन आहे आणि खास आहे थोडासा की वेव्ह वाइंडिंगमध्ये द रिझल्टंट पिच शुड बी, वेव्ह वाइंडिंग असू द्या की लॅप वाइंडिंग असू द्या, जी रिझल्टंट पिच आहे ही अप्रॉक्सिमेटली कशी असते ते आपल्याला यांनी विचारलेलं आहे. रिझल्टंट पिच शुड बी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. आता आपल्या डोक्यात माहीत आहे की वेव्ह वाइंडिंग असू द्या की लॅप वाइंडिंग असू द्या, कन्सेप्टच्या अगोदर उत्तर तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. तर काय कन्सेप्ट आहे की जे रिझल्टंट पिच असते ती डिफरन्स असते दोघांचा, बॅक पिच आणि फ्रंट पिचचा. तर पहा इथं काय म्हणते आहे, इथं डबल द बॅक पिच, बॅक पिचच्या डबल असते म्हणते रिझल्टंट पिच. तर ऑप्शन नंबर ए चुकीचा आहे. डबल द फ्रंट पिच ते सुद्धा चुकीचं आहे ना, फ्रंट पिचच्या. सम ऑफ द बॅक पिच अँड फ्रंट पिच, बॅक अँड फ्रंट पिचेस, तर सम नाही राहत, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि द डिफरन्स बिटवीन द बॅक अँड फ्रंट, तर साधा जस्ट डिफरन्स असतो फक्त. रिझल्टंट पिच वाय आर इज इक्वल टू वाय बी मायनस वाय एफ लिहिलेलं आहे तुम्ही. तर आन्सर नंबर डी जे आहे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, व्होल्टेज ड्रॉप टेस्ट कॅन बी ॲडॉप्टेड. व्होल्टेज ड्रॉप टेस्ट जी आहे ती कशी ॲडॉप्ट केली जाते, म्हणजे व्होल्टेज ड्रॉप टेस्ट कशावरून आयडेंटिफाय केले जातात. व्होल्टेज ड्रॉप जो आहे, व्होल्टेज ड्रॉप टेस्ट कॅन बी ॲडॉप्टेड, म्हणजे आपल्याला जर व्होल्टेज ड्रॉप शोधायचा असेल तर कोणती टेस्ट जी आहे ती आपण ॲडॉप्ट करतो म्हणजे घेतो. तर पहिला ऑप्शन आहे फॉर शॉर्ट सर्किट टेस्ट ऑनली, म्हणजे फक्त आपण शॉर्ट सर्किट टेस्ट घेतो. फॉर ओपन सर्किट टेस्ट ऑनली, फॉर अर्थ फॉल टेस्ट ऑनली, आणि फॉर ऑल द थ्री अबव स्टेट्स, म्हणजे ज्यावरील तिन्ही टेस्ट सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा घेतल्या जातात. आता पहा, इथे आपण चारही क्वेश्चन्स वाचलेले आहे, चारही ऑप्शन्स वाचलेले आहे आणि आता तुम्ही तुमचं जे राईट आन्सर आहे ते सुद्धा डिसाईड केलं असेल. आता याच्यातलं राईट आन्सर कोणतं आहे ते पाहू आपण आणि त्याच्यानंतर मग चुकीचे पर्याय काय आहे ते पहा. तर पहा, पहिलं जे आन्सर आहे फॉर शॉर्ट सर्किट टेस्ट ऑनली, तर हे तुमचं राईट आन्सर आहे. कारण की शॉर्ट सर्किट जेव्हा होईल म्हणजे तेव्हा फुल करंट वाहतो. ओके, आता फुल शॉर्ट सर्किट म्हणा किंवा मग पूर्ण लोड म्हणा, एकच कंडिशन झाली, फुल लोड म्हणजे शॉर्ट सर्किटवाली असं पण म्हणू शकतो. तो करंट सर्किटमधून पूर्ण करंट वाहणार, सर्किटमधून पूर्ण करंट वाहणार, तर सर्किटमध्ये मॅक्स टू मॅक्स किती व्होल्टेज ड्रॉप होऊ शकते हे आपल्याला त्या टेस्टमध्ये माहीत होऊन जाणार. तर हे जे आहे हे आपलं एक डॉट मारून ठेवलं, आपलं आन्सर बरोबर असू शकते. सध्या मी असू शकते म्हटलं कारण की पुढचे ऑप्शन आपल्याला वाचायचे आहे. दुसरं ऑप्शन म्हणते ओपन सर्किट टेस्ट ऑनली, तर ओपन सर्किट टेस्टमध्ये करंटच वाहत नाही, तर करंटच वाहत नाही त्याच्यामुळे तिथं व्होल्टेज ड्रॉप होणारच नाही, तर हे ऑप्शन आपलं चुकीचं आहे. फॉर अर्थ फॉल टेस्ट, तर अर्थ फॉल टेस्टचा कोणताही संबंध नाही आहे. हां येतो, एक तो इनडायरेक्टली येतो त्याच्यामुळे तो पण नाही आहे. आता इथे बुकमध्ये जे याचा आन्सर आहे ते दिलेलं आहे डी नंबर, फॉर ऑल द थ्री अबोव स्टेटेड स्टेट, तर ते चुकीचं आहे मित्रांनो. याचं जे राईट आन्सर आहे कन्फर्म ते म्हणजे ए बरोबर आहे, फॉर शॉर्ट सर्किट टेस्ट ऑनली. तुम्ही विचार करा, जर हे बरोबर असण्यासाठी हे पाहिजे होतं आणि तसंही अर्थ फॉल टेस्टचा आणि याचा डायरेक्टली कोणताही दूरपर्यंत कॉन्टॅक्ट येत नाही, तो फक्त तेवढाच त्या अर्थ रेजिस्टन्स पुरता येतो. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पुढचा क्वेश्चन पहा काय म्हणते आहे, इन अ सिंगल लेअर डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग इफ द नंबर ऑफ कॉइल्स इज 24 देन द नंबर ऑफ स्लॉट विल बी. सिंगल लेअर वाइंडिंग आहे, डिस्ट्रीब्युटेड आहे. सिंगल लेअर समजतं ना, सिंगल लेअर म्हणजे एका स्लॉटमध्ये एक कॉईल साईड, डबल लेअर म्हणजे एका स्लॉटमध्ये दोन कॉईल साईड. तर सिंगल लेअर डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आहे. इफ अ नंबर ऑफ कॉइल्स इज 24 देन द नंबर ऑफ स्लॉट विल बी 8, 16, 24 आणि 48. तर पहा आता इथं किती कॉइल्स आहे, 24. तर 24 कॉईल आहे, तर कॉईलच्या साईड किती झाल्या, 48 बरोबर. ह्या झाल्या 24 कॉइल्स. कॉईलच्या एका कॉईलला दोन साईड असतात, तर अशा झाल्या 48 साईड. तर 48 साईड आणि एक साईड एका स्लॉटमध्ये, म्हणजे बरोबर इक्वल टू काय लागतील आपल्याला, 48 स्लॉट्स बरोबर. 48 साईड बसवायसाठी 48 स्लॉट लागतील, म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं राईट आहे. पुढचा क्वेश्चन वाचा आणि आन्सर काढा पटकन, 1 सेकंद फक्त. काय आन्सर आहे, नंबर ऑफ कॉईल पर फेज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉईल. समजा एक आता नंबर ऑफ कॉईल कशा काढतात, नंबर ऑफ कॉईल पर फेज. आता एक इंडक्शन मोटर आहे, इंडक्शन मोटरमध्ये टोटल ज्या आहे त्या 24 कॉईल आहे. आता 24 कॉईल जर टोटल असतील तर प्रत्येक फेजसाठी सारख्या कॉईल येतील, तर 3 भागायचं आहे फक्त, तर किती होऊन जाईल, 8 तेरी 24. तर हेच ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर जर आपल्याला नंबर ऑफ कॉईल्स पर फेज काढायचं असेल तर टोटल नंबर ऑफ कॉईल्स अपॉन नंबर ऑफ फेज एवढंच करावं लागतं. जो पहिला पर्याय आपण वाचलेला आहे तोच बरोबर आहे. दुसरा पर्याय जो आहे टोटल नंबर ऑफ कॉईल्स, इथे टोटल नंबर ऑफ कॉईल्स आहे, इथे टोटल नंबर ऑफ कॉईल्स आहे, पण इथे काय म्हणते आहे, नंबर ऑफ फेजेस.
इंटू नंबर ऑफ पोल्स पेअर. पोल पेअरचा कुठंही रोल येत नाही याच्यामध्ये नंबर ऑफ कॉईल्स पर फेज काढण्यासाठी. तर हे जे आन्सर आहे हे टोटली रॉंग आहे, पण तरीसुद्धा पुस्तकामध्ये बी आन्सर दिलेला आहे. हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. तर ते करेक्शनसाठीच तुम्हाला हा क्वेश्चनसुद्धा शिकवलेला आहे. अदरवाईज हा क्वेश्चन तसा फार सोपा आहे. नंबर ऑफ स्लॉट्स भागिले नंबर ऑफ पोल्स ते सुद्धा नाही आहे. नंबर ऑफ कॉईल्स पर फेज वगैरे हे सगळे आन्सर्स चुकीचं आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पुढचा क्वेश्चन आहे फेज डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ अ स्लॉट. फेज डिस्प्लेसमेंट इन अ स्टेटर ऑफ अ 3 फेज इज. आता इथं फेज डिस्प्लेसमेंट विचारलेलं आहे आपल्याला इन टर्म्स ऑफ. आता फेज डिस्प्लेसमेंट काय आहे काय नाही हे आपण शिकलेलो आहोत आपल्या बॅचमध्ये. तर फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे जे 3 फेज वाइंडिंग आपण गुंडाळतो तेव्हा त्या 3 फेज वाइंडिंगचा जो फर्स्ट वायर आपण काढलेला असतो, ज्या स्लॉटमधून बाहेर काढलेला असतो, त्याच्या नेक्स्ट कोणत्या स्लॉटमधून जो आहे तो वाय फेजचा किंवा मग बी फेजचा फर्स्ट वायर बाहेर येईल हे दाखवणारे नंबर म्हणजे फेज डिस्प्लेसमेंट. तर फेज डिस्प्लेसमेंट जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो 120 अपॉन अल्फा. 120 अपॉन अल्फा. आता हे अल्फा काय आहे तर अल्फा आहे स्लॉट अँगल. आता ऑप्शनमध्ये तुम्हाला असं तर दिसत नाही आहे 120 अपॉन अल्फा. बरं, पण इथं काय म्हणते आहे 120 डिग्री अपॉन स्लॉट डिस्टन्स इन डिग्री. 360 हे 360 तर चुकीचंच आहे. 120च पाहिजे आपल्याला. इथं 360 खाली आहे, हे चुकलं आणि हे सुद्धा चुकलं कारण इथे 120 खाली आहे. दिलेल्या ऑप्शनमध्ये जर मी इलिमिनेशन पद्धत वापरली तर मला डोकं लावायची काहीच गरज नाही पडली. सरळ सरळ आन्सर बरोबर निघालेला आहे ऑप्शन नंबर ए. मॅच होते की नाही होते पाहून घ्या. 120 इथं काय म्हटलेलं आहे अल्फा म्हणजे स्लॉट अँगल आणि इथं काय म्हटलेलं स्लॉट डिस्टन्स इन डिग्री म्हणजे अँगल आणि कोणाचा अँगल स्लॉट अँगल, म्हणून तेच उत्तर त्याचं राईट आहे ऑप्शन नंबर ए. पुढचा क्वेश्चन आहे विच टाइप ऑफ आर्मेचर वाइंडिंग शोन इन द फिगर. डायग्राममध्ये कोणती वाइंडिंग दाखवलेली आहे पहा. सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग, डुप्लेक्स, सिम्प्लेक्स लॅप आणि डुप्लेक्स. तुम्हाला माहीत असेल आपल्याला डुप्लेक्स वगैरेचा अभ्यास नाही करायचा आहे. आपल्याला मेन करायचा आहे फक्त सिम्प्लेक्सचा. लॅप आणि वेव्ह ओळखता आली पाहिजे, बस एवढं तरी करजा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की लॅपमध्ये जे आहे ती कॉम्युटेटरची गॅप असते, कॉम्युटेटर पिच हे फार कमी असते आणि वेव्हमध्ये जे कॉम्युटेटर पिच असते ती जास्त असते. म्हणजे इथे जे कंडक्टर्सचा स्टार्ट आणि एंड हे फार दूर जोडलेले असतात आणि तुम्हाला दिसेल की या कॉईलचा जो आहे हा स्टार्ट इथं आहे, एंड इथे आहे. तर स्टार्ट आणि एंड दूर आहे. दुसरी गोष्ट की हे वेव्ह शेप तुम्हाला दिसत आहे इथे, तर म्हणूनच आपण याला वेव्ह वाइंडिंग असं सुद्धा म्हणतो. तर ही त्यातली आहे सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग. आता मे बी तुमच्या डोक्यामध्ये एक डाऊट येऊ शकते की सर मग डुप्लेक्स वेव्ह वाइंडिंग कशी असते. तर सध्या तर आपण त्याच्यावर काही रिसर्च करणार नाही, R&D करणार नाही. आपला पेपर आहे 20 तारखेला आणि तो म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये R&D न केलेली बरी. बाकी पहिले सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकून घ्या. माझं तरी असं म्हणणं राहतेच नेहमी, ज्याला करायचे आहे तो करू शकते, ठीक आहे. आणि थेरीमध्ये तर आपण ते पाहतोच तिकडे. मग सिम्प्लेक्स काय आहे आणि डुप्लेक्स काय आहे हे तसंही MCQ लेक्चर आहे. देन पुढे टोटल नंबर ऑफ कॉईल ग्रुप इज डिफाईन्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ कॉईल. तर काही क्वेश्चन मुद्दामून मी वाइंडिंगचे घेतलेले आहे इथं कंटिन्यूसमध्ये. महत्त्वाचे जे मला वाटते की बा एक्झाम ओरिएंटेड आला तर क्वेश्चन असाच्या असा आपल्याला येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जे विद्यार्थी वाइंडिंग पुरा चॅप्टर करतो, पुरं शिकतो, त्याच्यात जे त्याला महत्त्वाचे क्वेश्चन्स वाटतात ते मी तुम्हाला डायरेक्टली करून दिलेले आहे की एवढे क्वेश्चन जरी तुम्ही ॲटलिस्ट लक्षात ठेवले तर त्याच्या लेवलचा जर क्वेश्चन आला तुम्ही त्याचा आन्सर मार्क करू शकता. तर इथे आता टोटल नंबर ऑफ कॉईल ग्रुप इज डिफाईन्ड ॲज द प्रोडक्ट. नंबर ऑफ कॉइल्स ग्रुप, किती कॉईलचे किती ग्रुप होतात हे जर काढायचं असेल तर पोल नंबर ऑफ फेजेस गुणेला पोल असं करावं लागतं आपल्याला. तर नंबर ऑफ कॉइल्स गुणेला नंबर ऑफ पोल चुकीचं आहे. नंबर ऑफ कॉइल्स आले चुकीचं आहे. बाकीचं वाचायची गरजच नाही. नंबर ऑफ फेजेस गुणेला नंबर ऑफ पोल्स बरोबर आहे आणि नंबर ऑफ पोल्स गुणेला नंबर ऑफ स्लॉट पर पोल हे सुद्धा चुकीचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन आहे 878. विच वन ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज यूज फॉर अ डोपिंग टू प्रिपेअर अ पी टाईप सेमीकंडक्टर. पी टाईप सेमीकंडक्टर बनवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या डोपिंगचा वापर केला जातो. आता पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, एन टाईप बनवायचं असेल तर पी टाईप. एन टाईपसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तर एक कोड बाप, ओके, BAAP आणि इकडे पी टाईप मटेरियलसाठी बागे, BAGI असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं. याच्यामध्ये बी तिथे बी आहे, हा बिस्मिथचा आहे, तो बोरॉनचा आहे. बिस्मिथ, अँटिमनी, आर्सेनिक, फॉस्फरस, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम आणि इंडियम असे ते इम्प्युरिटीज आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, पी टाईप सेमीकंडक्टर बनवायचा आहे. पी टाईप बनवायचा आहे तर याच्यापैकी पहा कोणतं ऑप्शन आहे. तर आर्सेनिक इकडे येते, नाही. अँटिमनी नाही आहे. इंडियम हो आहे, इंडियम ते तिकडे आहे पी टाईपमध्ये इंडियम. आणि देन आहे फॉस्फरस, तर फॉस्फरस तर हा आहे, तर हे सुद्धा चुकीचं आहे. 4 ऑप्शनपैकी डेफिनेटली
तिथं 3 जे ऑप्शन्स आहे दिले राहिलेले ते सगळे एन टाईपसाठीच आहे. बाकीचं जे चौथा ऑप्शन असेल समजा म्हणजे राहिलेलं आहे सी नंबर ते बरोबर आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज यूज फॉर डोपिंग टू प्रिपेअर एन टाईप सेमीकंडक्टर. आताच पाहिलं आपण एन टाईप सेमीकंडक्टर बनवण्यासाठी जे आहे बिस्मिथ, आर्सेनिक, अँटीमनी आणि फॉस्फरस. त्याच्यामध्ये इंडियम नाही आहे, गॅलियम नाही आहे. राईट आन्सर आहे आर्सेनिक आणि सिल्वर आहे. तसा सोपाच म्हणजे दोन्ही क्वेश्चन्स घेऊन घेतले मी साईड बाय साईड. म्हणजे तुम्हाला होऊ शकतं एखाद्या वेळेस कन्सेप्ट नाही सांगायचं राहिलं तिथं, जसं आता मी इथं दोन्ही कन्सेप्ट सांगितलेले आहे, पण बाय चान्स तो कन्सेप्ट सुटला नाही पाहिजे म्हणून तोही क्वेश्चन्स टाकून दिलेला आहे. पहा पुढे, द फंक्शन ऑफ डायोड कॅन बी कम्पेअर्ड विथ दॅट ऑफ. डायोडचं काय फंक्शन आहे? डायोडचं का फंक्शन आहे ॲज अ स्विच. तर फ्यूज, रिले, कॉइल्स, हे कॉईल आहे स्पेलिंग, आणि देन डी नंबरचा आन्सर आहे स्विच. तर स्विच बरोबर आहे. सोपा क्वेश्चन आहे म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे 1000 वेळेस लेक्चरमध्ये की सोपा क्वेश्चन्सला आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाही आहे. सोप्या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेनेशन पार्टच होत नाही, कारण तुम्हाला म्हणजे डायोड ॲज अ स्विच म्हणून वर्क करतो आपण. सिलिकॉन डायोड आर प्रिफर्ड ओव्हर जर्मेनियम डायोड बिकॉज. म्हणजे जर्मेनियम डायोडपेक्षा सिलिकॉन डायोडचा आपण जास्त वापर करतो, प्रिफर करतो. तर त्याचं कारण काय आहे? तर कारणसुद्धा तुम्हाला माहीत आहे. तर मेन कारण काय आहे त्याचं? टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी. तर इथे पहिलं ऑप्शन काय म्हणते आपल्याला? देअर रेजिस्टिव्हिटी इज लेझर. म्हणजे त्यांची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती कमी असते. दुसरं काय म्हटलेलं आहे? एक सेकंड. रेजिस्टिव्हिटी कमी असते सिलिकॉनची. तर नाही, ते उत्तर बरोबर नाही आहे त्याचं. म्हणजे रेजिस्टिव्हिटी ही जास्त असते. देन देअर बॅरियर पोटेन्शियल इज हायर. हे बरोबर आहे. बॅरियर पोटेन्शियल जे आहे ते सिलिकॉनचं जास्त असते, 0.7 असते जर्मेनियमपेक्षा. पण त्याचं मेन कारण ते नाही आहे. देअर बॅरियर पोटेन्शियल इज लोअर. याचं जे आहे बॅरियर पोटेन्शियल सिलिकॉनचं ते कमी आहे म्हणते. तर हे चुकीचं आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. दीज आर द लेझर टेम्परेचर सेन्सिटिव्ह. तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे जे सिलिकॉन आहे ते लेझर टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे जास्त तापमानामध्ये जर थोडीशी वाढ झाली तर ते सेन्स कमी करतात तापमानाला. म्हणजे लेझर सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे तापमानामुळे ते जळत नाही. ठीक आहे, असं सुद्धा त्यांना म्हणायचं आहे. तर हे जे आहे मोर सेन्सिटिव्हचा अर्थ काय होतं की थोडंसं जरी तापमान वाढलं तर लगेच मटेरियल खराब होऊन जाईल, जळून जाईल. पण इथं लेस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे तापमानामध्ये थोडाभर जरी जास्त बदल झाला तरी ते मटेरियल जळत नाही. तर म्हणून हे सुद्धा ऑप्शन इथं बरोबर आहे. मग आता राहिली प्रायोरिटी. आता इथं तुम्हाला द्यायचं आहे पहा, देअर बॅरियर पोटेन्शियल इज हायर. अगदी बरोबर. जर्मेनियमचं जे आहे ते 0.3 असते, सिलिकॉनचं जे आहे 0.7 असते. पण हे त्याचं जे आहे प्रायमरी कारण नाही आहे की आपण जर्मेनियमपेक्षा बा सिलिकॉन या कारणाने यूज करतो म्हणून. तर ते त्याचं कारण नाही आहे. मेन कारण आहे त्याचं टेम्परेचर. म्हणून इथे तुम्हाला प्रायोरिटी द्यायची होती आणि प्रायोरिटीनुसार जे आहे ते उत्तर डी बरोबर आहे. इन डायोड टर्मिनॉलॉजी PIV स्टँड फॉर. PIVचा फुल फॉर्म विचारला आहे. पहिलंच ऑप्शन बरोबर आहे, पीक इनव्हर्स व्होल्टेज. इन पी टाईप सेमीकंडक्टर द मेजॉरिटी कॅरियर्स. पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये मेजॉरिटी जी आहे ती होल्सची असते. तर सिम्पल क्वेश्चन. पी टाईपमध्ये मेजॉरिटी ही होलची राहते, मायनॉरिटी ही इलेक्ट्रॉनची राहते, आणि एन टाईप मटेरियलमध्ये मेजॉरिटी जी आहे ती इलेक्ट्रॉनची असते आणि मायनॉरिटी जी आहे ती होलची असते. देन पुढे, द बॅरियर पोटेन्शियल व्होल्टेज ड्रॉप ऑफ अ सिलिकॉन एलिमेंट. सिलिकॉनचं बॅरियर पोटेन्शियल हे 0.7 आहे. डायरेक्टली क्वेश्चन वाचल्याबरोबर तुम्हाला कळते म्हणून मी डायरेक्ट मार्क केलं. हा क्वेश्चन मित्रांनो ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना खूप पांचट वाटतो की अरे बा काय सिम्पल क्वेश्चन आहे एकदम. मी मित्रांनो तुम्हाला बॅचचा मोठो आधी पण सुद्धा सांगितलेला आहे की हे बॅच युनिव्हर्सल आहे. इथं गरीब म्हणजे दारिद्र्यरेषेच्या खालचे वरचे सगळे आलेले आहे. ओके, तुमच्यासाठी हा क्वेश्चन सोपा आहे मित्रांनो. पण अजूनही असे खूप सारे विद्यार्थी आहे की इथं पाय घासून आत्महत्या करतात. बरोबर, म्हणजे 0.7 आहे की 0.3 आहे इथं सुद्धा त्यांना कन्फ्युजन होते. कन्फ्युजन होऊ देऊ नका. सिलिकॉन यस फॉर 7 असं लक्षात ठेवा आणि 0.7 मार्क करून यायचा जर आला तर. पुढचा क्वेश्चन आहे, द बॅरियर पोटेन्शियल ऑफ जर्मेनियम. जर्मेनियमसाठी जे आहे ते 0.3 आहे. ऑप्शन नंबर सी राईट आहे, जे आताच आपण डिस्कस केलं. दोन्ही क्वेश्चन सायमल्टेनियसली घेऊन घेतलेले आहे. लार्ज आणि आपले क्वेश्चन जे आहे ते सुद्धा आता सोपे घेत आहे आपण ॲट द एंड, छोटी कारण भरपूर सारे आपण जे आहे अजूनही पुढचे क्वेश्चन तुम्हाला महत्त्वाचे आहेतच. तर लार्ज इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स आर सप्लाइड फॉर. लार्ज इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स आर सप्लाइड पॉवर. लार्ज कन्झ्युमरला जे आहे ती पॉवर किती सप्लाइड केल्या जाते किंवा काय व्होल्टेज असते त्याचं? 400 kV, 11 kV, 66 kV, 132 kV. होप तुम्हाला आन्सर माहीत असेल. याचं माहीत असेल तर तुम्ही डोक्यामध्ये तुमचं थिंक केलं असेल. 400 आणि हे 132 हे तर नाहीच आहे पॉसिबल. ऑप्शन राहिले बी आणि सी. म्हणजे लार्ज कन्झ्युमर जर असेल, लार्ज इंडस्ट्रियल कन्झ्युमर म्हणजे एखादी कंपनी आहे, इंडस्ट्री आहे जी मोठी आहे,
तर त्याला जो व्होल्टेज किंवा त्याला जे सप्लाय पुरवला जातो तो किती केवीचा असतो, 11 केवीचा की 66 केवीचा. तो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आन्सर जे आहे तिथं 11 केवी असेल, पण तुम्हाला सांगतो ते आन्सर चुकीचं आहे. इवन पुस्तकामध्ये सुद्धा आन्सर जे आहे ते 11 केवी दिलेलं आहे, पण ते चुकीचं आहे. मोस्टली प्रॅक्टिस आणि इंजिनिअरिंगच्या बेसवर आणि इंजिनिअरिंगच्या बुक्समध्ये जे आन्सर दिलेलं आहे त्याच्यानुसार सांगतो. मी माझ्या मतानं काहीही सांगून नाही राहिलो आहे तुम्हाला की नाही बा हां हेच बरोबर आहे मी म्हणतो म्हणून, तसं नाही आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे उत्तरामध्ये R&D आहे. तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 66 केवी. इन ट्रान्समिशन सिस्टीम द फीडर सप्लायज पॉवर टू. ट्रान्समिशन सिस्टीममध्ये फीडर कोणाला पॉवर सप्लाय करतो, तर ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन म्हणजे ट्रान्समिशन जे आहे ते ट्रान्सफॉर्मरच्या सबस्टेशनला जो सबस्टेशनला ट्रान्सफॉर्मर असतो त्याला पॉवर पाठवतो. तर अगदी बरोबर आहे, पॉवर पाठवतो, पण कंसामध्ये दिलेलं आहे स्टेप अप, तर ते थोडंसं चुकीचं आहे. कारण ट्रान्समिशन हे ऑलरेडी स्टेप अप होऊनच आलेलं असते, तर ते स्टेप डाऊनसाठी देतो आपण जनरली. तर इथं पहिलं ऑप्शन जे आहे ते चुकीचं आहे. सर्व्हिसमेन म्हणजे घराची लाईन आहे तिथून, म्हणजे टावरवरून डायरेक्ट सर्व्हिस लाईन म्हणजे सर्व्हिसमेन म्हणजे घरामध्ये लाईन, तर ते सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन ए आणि बी. डिस्ट्रीब्युटर्स बरोबर आहे आणि डिस्ट्रीब्युटर बरोबर आहे आणि डी सुद्धा चुकीचं आहे, कारण की हे ऑलरेडी 2 चुकलेलेच आहे. तर ऑप्शन नंबर सी राईट आहे. डिस्ट्रीब्युटर्स म्हणजे डिस्ट्रीब्युशनला आपण ट्रान्समिशन लाईन जी आहे ती सप्लाय देते. क्वेश्चन वाचा, आन्सर काढा. द कंडक्टर कनेक्टिंग अ कन्झ्युमर्स टर्मिनल टू द डिस्ट्रीब्युटर इज कॉल्ड. हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो, पण ऑप्शन असे होते पेपरमध्ये आल्यावर सर्व्हिसमेन आणि सर्व्हिस लाईन, तर तिथं आन्सर आहे सर्व्हिसमेन. म्हणजे कंडक्टर जो आहे कनेक्टिंग अ कन्झ्युमर्स टर्मिनल टू द डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटर म्हणजे कोणाला माहीत आहे तुम्हाला, कोणाला म्हणतात? डिस्ट्रीब्युटर म्हणजे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन लाईन, म्हणजे आपल्या घराच्या समोरची लाईन जिथून आपल्या घरी सर्व्हिस लाईन आलेली आहे, म्हणजे सर्व्हिसमेन. तर जी घरची कन्झ्युमरची लाईन आहे आणि डिस्ट्रीब्युटरचा पोल आहे त्याच्यामध्ये जी लाईन जोडलेली आहे घरामध्ये ज्याच्यापासून आपल्याला सप्लाय मिळालेला आहे तिचं नाव आहे सर्व्हिसमेन. पुढचा क्वेश्चन आहे द कंडक्टर यूज इन अ हाय टेन्शन ओव्हरहेड लाईन आर. हाय टेन्शन ओव्हरहेड लाईनमध्ये कोणता कंडक्टर यूज करतात? प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन्समध्ये काही ना काही कन्फ्युजन आहे आणि असे कन्फ्युजिंग क्वेश्चनसुद्धा मी थोडेसे मुद्दामून घेतले की जेणेकरून तुमचे आन्सर जे आहे ते एक्झाममध्ये चुकले नाही पाहिजे. पण कधी कधी काय आहे ना, ही रिस्कसुद्धा आहे, म्हणजे क्वेश्चनचं आन्सर काय मार्क करायचं. आता इथे पहा, कंडक्टर यूज इन अ हाय टेन्शन. हाय टेन्शन आहे म्हणजे 33 केवीच्या वरची लाईन आहे. तर ओव्हरहेड लाईन्स आर, तर ओव्हरहेड लाईन ज्या आहेत त्या स्टँडर्ड असतात, सॉलिड असतात, बोथ ए अँड बी असतात आणि नन ऑफ द अबव. तर एका ठिकाणी जे आहे मला वाटतं याचा आन्सर गुगलवरच, तर नेटवर समजा एका वेबसाईटवर त्याचा आन्सर सी दिलेला आहे, जे चुकीचं आहे. सी हे त्याचा आन्सर नाही आहे, त्याचा आन्सर पाहिजे फक्त ए स्टँडर्ड. मी इवन तुम्हाला हे सर्च करून का सांगितलेलं आहे, ओके, की मला माहीत आहे की एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डाऊट येऊ शकतो, ओके. म्हणजे मोस्ट ऑफ द काय असते ना, काही काही छोटे छोटे डाऊट्स जे येतात ना माझ्याकडे ऑफलाईन बॅचला, त्यातूनसुद्धा मी काही क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहे, पिकअप केलेले आहे की तुमचे डाऊटसुद्धा खतम झालेले पाहिजेत. पण तुम्हाला माहीत आहे, प्रॅक्टिकली सगळ्यांना माहीत आहे, सगळ्या जनतेला माहीत आहे की जे आपण हाय टेन्शन लाईन आहे त्याच्यामध्ये पॉसिबलच नाही आहे सॉलिड कंडक्टर. आपण ऑलवेज यूज करतो आहे स्टँडर्ड कंडक्टर, ठीक आहे. त्याच्यामुळे आन्सर आहे त्याचं ए. पण आता तुमच्या डोक्यात जो चालू असेल R&D की सर मग पेपरमध्ये क्वेश्चन्स आला तर मग आम्ही मार्क काय करायचं? मित्रांनो, बरोबर जर पाहिजे, मला वाटते का तुमचं आन्सर चुकलं पाहिजे म्हणून नाही, बरोबर. तर त्याच्यामुळे तुमचं आन्सर जे आहे मी जर पेपरमध्ये असतो तर मी हे आन्सर त्याचं स्टँडर्ड मार्क केलं असतं, बस, दॅट्स इट, खतम. कारण की हे आन्सर बरोबरही आहे, हेच तुम्हाला इंजिनिअरिंग ITI मोस्ट ऑफ द सगळ्या पुस्तकांमध्ये पाहायलासुद्धा भेटते. बाकी आता तुम्ही एखाद्या ठिकाणी कुठंतरी पाहून त्याचा आन्सर जर तुम्ही ऑप्शनमध्ये सी मार्क करून येत असेल तर मला तरी वाटते की तो क्वेश्चन तुमचा चुकी शकतो. जर सुदैवानं त्या एक्झामिनरनं जिथून तुम्ही क्वेश्चन वाचला असेल तिथूनच घेतला असेल आणि उत्तरही जर कॉपी केलं असेल तर मग तुम्ही जिंकले, मी हारलो, सरळ भाषेत, ठीक आहे. पण जे मोस्टली बरोबर येऊ शकते त्यालाच मी प्रायोरिटी देणार, ठीक आहे. मग ते बरोबरची नंतर गोष्ट, ठीक आहे, पण ते बरोबर आहे, म्हणजे मोस्टली बरोबर आन्सर आहे स्टँडर्ड. स्टील कोर, आणि हे मी त्या क्वेश्चनसाठी नाही, आता पुढच्या कोणत्याही क्वेश्चनसाठी तोच फंड आहे, ओके. म्हणून प्रत्येक वेळेस मला ते नका विचारू की सर मग अशा वेळेस काय करू, तशा वेळेस काय करू. मी तुम्हाला सांगितलं की जे मी सांगेल तुम्हाला ती मोस्टली प्रायोरिटी असेल बरोबर येण्याची. द स्टील कोर यूज इन ACSR कंडक्टर इज युजली ऑफ अ. स्टील कोर कोणतं यूज करतो आपण? ऑलॉय स्टील, माइल्ड स्टील, स्टेनलेस स्टील आणि हाय स्पीडचा. हा क्वेश्चन पाठांतराचा मित्रांनो, मटेरियलचा, राईट. मे बी याचा आन्सर मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना माहीत नसेल, डायरेक्टली सांगून देतो, माइल्ड स्टील.
पाठ करून टाकजा, डायरेक्ट रट्टा मारून टाकजा की जो ACSR कंडक्टरमधला जो आपण मधातला स्टील कोर यूज करतो आहे तो माइल्ड स्टीलचा असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये जर मग R&D करतो म्हटलं तर R&D आहेच. तर पिन टाईप इन्सुलेटर आर जनरली नॉट यूज फॉर अ व्होल्टेज एक्सिडिंग, म्हणजे पिन टाईप इन्सुलेटरचा यूज जो आहे तो या व्होल्टेजपेक्षा वर केला जात नाही. बेसिक क्वेश्चन्स आहे हे, एवढ्या वेळेस खूप पेपरमध्ये हा क्वेश्चन्स रिपीट झालेला आहे. JEE सारख्या एक्झाममध्ये सुद्धा कंटिन्यू 3-3 वेळेस जेव्हा जागा निघाल्या तेव्हा एकच क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये, पिन टाईप इन्सुलेटर, बरोबर ठरलेलं आहे. तर असा आहे क्वेश्चन आहे ना, आपण तोच नाही केला आणि काही जणांनी पेपरमध्ये जाऊन 11 केवी मार्क करून आले तर त्यांना माती खाल्ली. त्याच्यामुळे इथे राईट आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर बी. तर असा हा सोपा क्वेश्चन आहे, रिपीटेड आहे, पण त्याचा आन्सर लक्षात ठेवायचं तुम्हाला बी. 33 के म्हणजे मी हे बी म्हटलं म्हणून बी मार्क करून असेल का पाहिजे, गरीब म्हणजे कोणी नसेल ना असं. 33 kV त्याचा आन्सर आहे राईट बी. तर स्ट्रेन इथं जे काही आहे ABCD ते इथं आहे फक्त. स्ट्रेन टाईप इन्सुलेटर आर यूज, स्ट्रेन टाईप इन्सुलेटर कुठे यूज होते तर आपल्याला माहिती आहे स्ट्रेन टाईप इन्सुलेटर हे टर्निंग पॉईंटला, कटआउट पॉईंटला आणि जिथे लाईन एंड होते तिथे. तर पहिलं ऑप्शन म्हणते ॲट द डेड एंड, दुसरं म्हणते ॲट द इंटरमिडिएट अँकर टावर्स, म्हणजे तोच आहे कटआउट पॉईंट. स्ट्रेट लाईन, स्ट्रेट रन, तर ते चुकीचं आहे. आणि डी नंबर म्हणते आहे एनी ऑफ ए ऑर बी. तर इथं राईट आन्सर आहे हे ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे, म्हणून इथं डी बरोबर आहे की एनी ए ऑर बी, म्हणजे ए किंवा बी मधलं दोनपैकी कोणतंही एक बरोबर आहे. तर इन्सुलेटर्स मे फेल ड्यू टू, इन्सुलेटर जे आहे ते कोणत्या कारणानं फेल होऊ शकतात. फ्लॅश ओव्हर, शॉर्ट सर्किट, डिपोजिशन ऑफ डस्ट आणि एनी ऑफ द अबव. तर पहा, इन्सुलेटर मे बी फेल, इन्सुलेटर हे नेहमी फ्लॅश ओव्हरने सुद्धा फेल होतात, म्हणजे डस्ट वगैरे जमा झाली असेल तर त्याच्यावर. तर फ्लॅश ओव्हर तेच डस्टच्यामुळेच फ्लॅश ओव्हर होतात, किंवा मग आकाशातील वीज पडली असेल त्याच्यावर, त्याच्या कारणाने होतात. आणि शॉर्ट सर्किट त्याच्यामुळेही होते, शॉर्ट सर्किटच्या हाय करंटला हँडल करू शकत नाही अशा केसमध्ये, किंवा मग लाईनमध्ये शॉर्ट सर्किट झालं असेल तर करंट फ्लो होतं इन्सुलेटरमधून अशा केसमध्ये. तर ऑप्शन नंबर जे डी आहे ते राईट आहे इथं, एनी ऑफ द अबव. पुढचा क्वेश्चन आहे द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ द केबल डिक्रीजेस विथ, इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे केबलचा तो डिक्रीजेस होतो म्हणतं केव्हा. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे केबलचा RI म्हणतो आपण त्याला, हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो लेंथच्या, कंडक्टर लेंथच्या. जर लेंथमध्ये वाढ झाली तर इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो कमी होतो. हा केबलचा रेजिस्टन्स नाही आहे, हा केबलचा इन्सुलेशनचा रेजिस्टन्स आहे. आणि नाही तर तुम्ही तर म्हटलं होतं सर R बरोबर ρL/A, बरोबर, रेजिस्टन्स हा लांबीच्या समप्रमाणात असतो. हो, हा रेजिस्टन्स आहे कंडक्टरचा, हा इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे केबलचा. ते इथे इन्सुलेशन रेजिस्टन्स आणि लांबी हे एकमेकाच्या व्यस्त असतात. आणि यांनी इथं विचारलेलं आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल डिक्रीजेस विथ, केबलचा रेजिस्टन्स जो आहे तो डिक्रीज केव्हा होतो, तर जेव्हा आपण लांबीमध्ये वाढ करतो. तर इन्क्रीज इन द लेंथ ऑफ द केबल, पहिलं ऑप्शन बरोबर दिसत आहे म्हणून डायरेक्टली मार्क केलं. पण तरी एकदा आपण ऑप्शन वाचू बाकीचे, इलेक्ट्रिक ट्रेसमुळे तर नाही, डिक्रीज इन द लेंथ ऑफ द केबल ते सुद्धा चुकीचं आहे, आणि नन ऑफ द सुद्धा चुकीचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल ऑफ अ लेंथ 10 किलोमीटर इज 1 मेगा ओहम. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे, कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे, आणि आता जस्ट थोड्या वेळा अगोदर याचा कन्सेप्ट सांगितलेला आहे. इन्सुलेशन, ज्याला हा क्वेश्चन आला नाही, बरोबर, भाऊ गंभीर परिस्थिती आहे, खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, हे लक्षात ठेवा. इन्सुलेशन रेजिस्टन्स आणि एवढं बेसिक लेवलचं जर कॅल्क्युलेशन तुम्हाला येत नाही तर मग तर भाऊ स्पर्धा परीक्षा तर आपल्यासाठी बनलीच नाही आहे, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ द केबल ऑफ अ लेंथ इज 10 किलोमीटर इज 1 मेगा ओहम. 10 किलोमीटरसाठी 1 मेगा ओहमचा इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे. इट्स रेजिस्टन्स फॉर 50 किलोमीटर लेंथ विल बी, आणि त्याची जी लेंथ आहे ती आता 50 किलोमीटर झाली आहे, तर इन्सुलेशन रेजिस्टन्स किती. 10 किलोमीटरवरून 50 किलोमीटर झालेला आहे, डबल नाही 5 पट झालेला आहे, अंतरामध्ये, लांबीमध्ये 5 पटची वाढ झालेली आहे, तर रेजिस्टन्समध्ये कितीची घट होईल हे तुम्हाला सांगायचं आहे. तर आता सॉल्व करा क्वेश्चन्सला आणि आन्सर काढा. मी सांगतो तुम्हाला आन्सर काय आहे त्याचा. डन, चलो देखो फिर अभी. तर आताच आपण पाहिलं आहे की रेजिस्टन्स आणि जे लेंथ आहे ते एकमेकाच्या व्यस्त आहे. तर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट असं पण करू शकता, आता हा R1, हा R2, इथं तुम्ही L2 आणि इथे L1, हे उलटे का केले, कारण की एकमेकाच्या व्यस्त असतात.
तर आता इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, R2 विचारलेला आहे. तर हा R2 तिथे जाणार, बाकीचे हे पॅरामीटर इकडे येणार. आपल्याला R2 काढायचा आहे. हा R1, हा L1 आणि हा L2 आणि इकडे आला हा R2. हे समजलं ना. ही टर्म इकडे गेली, ही खालची वर गेली, वरची खाली आली. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. R1 किती आहे 1, L1 किती आहे 10 आणि L2 किती आहे 50. हा 0 0 कटला. 1/2 म्हणजे हा आलेला आहे आपल्याकडे R2 बरोबर 1/2 ने 1/5. 1/5 म्हणजे 5 दुनी 10 पॉईंट दिला तर 0.2 मेगा ओहम. हे झालं आपलं राईट आन्सर. 0.2 मेगा ओहम. याच क्वेश्चनला तुम्ही अजून एका पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ते कसं पहा, एकदम गावरानी भाषेत. 10 किलोमीटरसाठी किती आहे 1 मेगा ओहम. 10 किलोमीटरसाठी 1 मेगा ओहम. तर 50 किलोमीटरसाठी किती, एवढं बेसिक कॅल्क्युलेशन आहे. 50 तर क्वेश्चन मार्कच्या जागी तुम्ही एक्स घेऊ शकता इथं. बरोबर. 10 किलोमीटरसाठी किती, तर 1 मेगा ओहम. तर 50 किलोमीटरसाठी किती, तर x मेगा ओहम. मग आता एक्सची व्हॅल्यू कशी काढतात, तर इथं तिरपा गुणाकार करायचा नाही, असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲन्सर काढायचं नाही आहे. कारण की ते क्रॉस मल्टिप्लिकेशन समप्रमाणामध्ये होते. जेव्हाही व्यस्त प्रमाण असेल तेव्हा असं व्हर्टिकल म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणू आपण, हॉरिझॉन्टल मल्टिप्लिकेशन होते. तर इथे याचा गुणाकार बरोबर याचा गुणाकार. तिथं 10 गुणेला 1 बरोबर 50 गुणेला x. तर एक्सची व्हॅल्यू काढायची. 10 गुणेला 1 भागेला 50 बरोबर x. 10 0 0 कटला. 1/5 म्हणजे 0.2 मेगा ओहम. हे झालं आपलं ॲन्सर. ठीक आहे. तर हे सुद्धा आपल्या एका सिम्पल स्टेपने ॲन्सर आपण फाइंड आउट करू शकतो. तर इथे राईट ॲन्सर कोणतं आलं मग आता, ऑप्शन नंबर सी. द सर्ज इम्पिडन्स ऑफ केबल इज अराउंड. सर्ज इम्पिडन्स जो आहे केबलचा तो अराउंड किती असतो, 20 ओहम, 50 ओहम, 100 ओहम आणि 250. तर याचा खूपदा मी तुम्हाला आठवत असेल टेस्टमध्ये सुद्धा हा क्वेश्चन्स विचारलेला आहे. ॲन्सर पाठ करून ठेवायचं तुम्हाला. जर अंडरग्राऊंड केबलचा विचारला सरळ तो 50 आणि ओव्हरहेड लाईनचा विचारला तर 200 सांगायचं आहे. ठीक आहे. तसा तो 400 सुद्धा असतो, 200 ते 400, पण 200 व्हॅल्यू हे आहे. ऑल द लाइटिंग फिटिंग शॉल बी हाईट ऑफ अ नॉट लेस दॅन फ्रॉम द फ्लोअर. लाइटिंग फिटिंग जे आहे घरामध्ये ती शॉल बी ॲट अ हाईट ऑफ नॉट लेस दॅन, या हाईटपेक्षा कमी नसली पाहिजे लाइटिंग फिटिंग. तर लाइटिंग फिटिंग ही 2.25 अगदी बरोबर आहे. पहिलंच ऑप्शन आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मी डायरेक्टली राईट मार्क करतो आहे इथं. आता हे माहीत आहे तुम्हाला, आपण हे सगळं बारकाईने शिकलेलो आहोत. 2.2 कोणत्या हाईटवर बोर्ड असतो, कोणत्या हाईटवर डिस्ट्रीब्युशन बोर्ड असेल, वायरिंग कोणत्या हाईटवर, फॅन काय असेल, हे सगळ्या नियम तुम्हाला माहीत असायला पाहिजे सगळ्यांनाच. तर ऑप्शन नंबर ए राईट आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ सुटेबल हाईट फॉर फिक्सिंग अ स्विच बोर्ड. स्विच बोर्डला फिक्सिंग करण्याची सुटेबल हाईट काय आहे, तर 1.5 मीटर. म्हणजे ऑप्शन नंबर डी राईट आहे. पाठांतराचे क्वेश्चन आहे, आलं तर उत्तर एका सेकंदामध्ये येईल, नाही तर मग तुम्ही त्याला 1 घंटाही विचार करत बसले तर तुम्हाला उत्तर येणार नाही त्याचं. पेनस्टॉक इज यूज ॲज अ कॉन्ड्यूट बिटवीन. पेनस्टॉक म्हणजे तुम्हाला माहीत आहे कॉन्ड्यूट आहे, तर तो कोणामध्ये आपण यूज करतो असं यांनी इथं विचारलेलं आहे. तर पहा बरं ऑप्शन्स काय म्हणते येतं आणि सांगा आन्सर काय आहे. तर टिक करा. पहिलं ऑप्शन आहे द स्टीम चेस्ट अँड द टर्बाईन इन द थर्मोस्टेशन. थर्मोस्टेशन आणि चेस्ट हे काय बोलून राहिलं आहे भाऊ, काही समजून नाही राहिलं आहे तुझं म्हणणं. ठीक आहे. म्हणजे पहिले तर हे समजलं की थर्मोस्टेशन कसं काय आलं याच्यामध्ये, तर पहिल्या प्रोसेसमध्ये तो चुकलेला आहे. दुसरा म्हटलेला आहे द डॅम अँड द टर्बाईन इन द हायड्रोस्टेशन. तर हे बरोबर आहे. डॅम आणि जो टर्बाईन आहे, टर्बाईन इन द हायड्रोस्टेशन, त्याच्या मधातला जो पाईप आहे तो म्हणजे आपला पेनस्टॉक आहे. टर्बाईन अँड द डिस्चार्ज ट्रेन, तर हे सुद्धा चुकीचं आहे. तर त्याला तर आपण टेल रेस म्हणतो आहे, तो वाढला पुढचा पार्ट. तर जिथं पाणी पडते टर्बाईनमधून निघालेलं चुकीचं आहे. आणि द हीट एक्सचेंजर हे सुद्धा चुकीचं आहे. राईट आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर बी. द फर्स्ट न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट इज इन्स्टॉल इन. फर्स्ट न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट जो आहे तो तारापूरला इन्स्टॉल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. ग्राफाईट इज यूज इन अ न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट याचा. ग्राफाईट जे आहे, आता पहा याच्यावरचे कंटिन्यूस दोन तीन क्वेश्चन्स आहेत. तर तुम्हाला मी याचा एक कन्सेप्ट समजून सांगतो आहे महत्त्वाचा पॉवर प्लॅन्टवरचा. तुम्हाला माहीत आहे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये 2-3 गोष्टी आहे. एक आहे आपला फ्यूल रॉड जे आहे ते कॅडमियम किंवा मग फ्यूल रॉड जे आहे ते युरेनियम किंवा थोरियमपासून बनलेले असतात. त्याच्यानंतर मग आहे आपलं कंट्रोल रॉड जे CCB पासून CCB, या C पासून हे CCB लक्षात ठेवायचं. बरोबर. CCB काय आहे, कॅडमियम, कार्बन आणि बोरॉन. हा जो आहे B, हा
बोरॉन आहे. आणि देन आहे मग मॉडरेटर. तर मॉडरेटर म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, ग्राफाईट. मॉडरेटर म्हटलं तर ग्राफाईट. मग याच्यामध्ये बेरिलियम पण येते, ओके. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये हेवी वॉटरसुद्धा येते, ठीक आहे, हेवी वॉटर. तर इथे जे आन्सर आहे, आता ग्राफाईट कशासाठी यूज करतात, मग ग्राफाईट हे मॉडरेटरसाठी यूज करतात. तर मॉडरेटर काय करतात, तर मॉडरेटर हे स्पीड स्लो करतात किंवा टेम्परेचरला कंट्रोल करतात. हे दोन्ही आन्सर आहे. कंट्रोल जे आहे ते चेन रिॲक्शन जे होते आहे त्याला थांबवण्याचं, त्याला कंट्रोल करण्याचं काम करतात. आणि फ्यूल रॉड हे त्याचं फ्यूल आहे. तर इथे हे तर समजलं तुम्हाला, मॉडरेटर ग्राफाईट हे मॉडरेटरचे आहे. पुढचा कंट्रोल रॉड यूज इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर आर मेड अप ऑफ. आता सांगितलं तुम्हाला कंट्रोल रॉड सी, जसं म्हटलेलं आहे इथं सी, तर सी फॉर CCB असं लक्षात ठेवायचं आहे. कॅडमियम, कार्बन आणि बोरॉन. तर ऑप्शन नंबर बी राईट आहे, बोरॉन. इथे बेरियमसुद्धा आहे आणि झिर्कोनियम ते तर नाहीच आहे, बोरॉन आणि बेरियम कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. CCB लक्षात ठेवायचं, कॅडमियम, कार्बन, बोरॉन. 10 वेळेस रट्टा मारून टाकायचा त्याचा. इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर, नेक्स्ट क्वेश्चन. इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर चेन रिॲक्शन इज कंट्रोल बाय इंट्रोड्युसिंग. चेन रिॲक्शन जे आहे ती कशाने कंट्रोल केले जाते, तर कंट्रोल रॉडने. पण आता कंट्रोल रॉड कशाचे बनलेले आहे हे आन्सर आपल्याला मार्क करायचं. तर कंट्रोल रॉड CCB बरोबर. ऑप्शन नंबर बी राईट आहे, कॅडमियम रॉड. आता इथं पहा, कॅडमियम रॉड आहे उत्तर, इथं बोरॉन आहे. ते कंट्रोल रॉड म्हणजे दोन्ही क्वेश्चन्स एकाच याच्यावर आहे. पुढचा, रिफ्लेक्टर ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर आर मेड अप ऑफ. आता हे रिफ्लेक्टर काय आहे, त्याचे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स निघतात न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या आतमध्ये, म्हणजे त्याच्या रिॲक्टरमध्ये. तर ते रिॲक्टरमधून जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट बाहेर येत आहे, तर ते तिथंच आतमध्ये रिफ्लेक्ट झाले पाहिजे, आतमध्येच दबले पाहिजे, बाहेर आले नाही पाहिजे. याच्यासाठी आपण रिफ्लेक्टर्स लावून ठेवतो. आणि ते रिफ्लेक्टर जे आहे ते बेरिलियमचे बनलेले असतात. ज्यांनी चांगला अभ्यास करून ठेवलेला त्यांना या प्रश्नांची उत्तरं पटापट येते. ज्यांनी नाही केलेलं आहे त्यांना हे क्वेश्चन्स फार भारी जातील. काय शिकवू बा मास्तरांनी, काय नाही, नवीनच क्वेश्चन्स पाहायला भेटून आलेलं आहे. पण हे नवीन नाही आहे, बेसिक आहे. आपल्याला जर 3 पॉवर प्लांट नसेल माहीत जनरेशनमधले, तर मग आपण शिकलो काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर थर्मल एनर्जी इज ऑप्टेन फ्रॉम. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये थर्मल एनर्जी आहे ती कशापासून भेटते, तर फ्युजन ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. तर अगदी बरोबर आहे, म्हणजे मटेरियल फ्युजन, एक असते फ्युजन आणि एक असते फ्युजन. तर इथे जे होते ते फ्युजन होते. फ्युजन ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स. इथंच फ्युजन आहे, इथंच फ्युजन आहे. याच्यातच आपण पाय घासून मरणार आहे, बरोबर. दोन या शब्दामध्ये. ते बर्निंग ऑफ अ फ्यूल रॉड इन ऑक्सिजन, हे सुद्धा मारणारे विद्यार्थी आहेत हजारोच्या संख्येनं. तर हे त्याचा आन्सर नाही आहे, हे सुद्धा त्याचा आन्सर नाही आहे. राईट आन्सर आहे त्याचं ऑप्शन नंबर ए, फ्युजन. द फंक्शन ऑफ अ मॉडरेटर इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर इज. फंक्शन ऑफ अ मॉडरेटर, आता सांगितलं तुम्हाला मॉडरेटरचं काय काम आहे, तर स्लो डाऊन द न्यूट्रॉनला स्लो डाऊन करणे किंवा टेम्परेचरला कंट्रोल करणे हे त्याचं काम आहे. म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला उत्तर मार्क करून दिलेलं आहे. ॲब्झॉर्ब द ॲक्सेस न्यूट्रॉन, तर हे ॲक्सेस न्यूट्रॉन ॲब्झॉर्ब करणं हे त्याचं कारण नाही आहे, ते तिकडे कंट्रोल रॉडचं आहे. इन्क्रीज द एनर्जी ऑफ द न्यूट्रॉन, ते सुद्धा नाही आहे. ते हीट कंट्रोल करायची आपल्याला, त्यासाठी आपण न्यूट्रॉनची स्पीड जी आहे ती स्लो डाऊन करतो. पुढचा क्वेश्चन आहे, हा सुद्धा एक युनिक क्वेश्चन आहे जो आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतो. कांडू, कॅनेडियन ड्युटेरियम युरेनियम, हे त्याचं फुल फॉर्म आहे तसं. आणि रिॲक्टर युजेस, आणि या कांडू रिॲक्टरमध्ये काय यूज केले जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हायली इनरिच युरेनियम ॲज अ फ्यूल म्हणून यूज करतो, म्हणजे चांगलं कॉस्टली, हायली इनरिच म्हणजे अतिउत्तम दर्जाचं आपण युरेनियम हे फ्यूल म्हणून यूज करतो आहे. आणि लाईट वॉटर ॲज अ मॉडरेटर. आताच मी म्हटलं तुम्हाला, मॉडरेटर म्हणून जे आहे ते आपण हेवी वॉटरचा यूज करतो, लाईट वॉटरचा यूज करत नाही. देन पुढे म्हटलेलं आहे नॅचरल युरेनियम ॲज अ फ्यूल, हे ऑप्शन चुकीचं आहे. लाईट वॉटर म्हटलेलं आहे आणि हायली इनरिचसुद्धा नाही आहे. तर नॅचरल युरेनियम ॲज अ फ्यूल म्हणून यूज करतो आपण, अगदी बरोबर. आणि हेवी वॉटर जे आहे ते ॲज अ मॉडरेटर आणि कुलंट म्हणून यूज करतात या कांडू या हे जे आहे कॅनेडियम ड्युटेरियम युरेनियम, हे त्या रिॲक्टरचं नाव आहे, स्पेशल कांडू टाईप. त्याच्यामध्ये आपण हे जे टेक्नॉलॉजी यूज करतो. तर तिथे आपण नॅचरल युरेनियम यूज करतो ॲज अ फ्यूल म्हणून. आणि हेवी वॉटर जे आहे ते दोन्हीसाठी वापरलं जाते, मॉडरेटरसाठी पण आणि कुलंटसाठी पण. कुलंट म्हणजे जे हीटला ट्रान्सफर करते. आणि इनरिच युरेनियम ॲज अ फ्यूल हे सुद्धा चुकीचं आहे. आणि ऑनली फेरायटल मटेरियल हे सुद्धा चुकीचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, बायोगॅस कन्सिस्ट. बायोगॅस जो आहे त्याच्यामध्ये काय कन्सिस्ट झालं, कशामधून बनतो बायोगॅस. ऑनली मिथेन, मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड विथ सम इम्प्युरिटीज, ऑनली इथेन आणि अ स्पेशल ऑर्गॅनिक गॅस. याचं उत्तर, आता हे क्वेश्चन तुम्ही जर एक क्वेश्चन यातला शांततेत सॉल्व्ह केला नव्हतं, एक क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास नाही चांगला केलेला आहे तो चुकवू शकतो.
खूप साऱ्या जणांचं आन्सर इथं स्पेशल ऑर्गॅनिक गॅससुद्धा येऊ शकते, उत्तर बरोबर, पण त्याचं राईट आन्सर आहे. आणि राईट काय आहे हे सांगण्यासाठी हे बॅच सुरू आहे सगळी मेहनत. तर इथे मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड विथ सम इम्प्युरिटी, मिथेन असतो, मिथेनही असतो, कार्बन डायऑक्साईडही असतो आणि इतर काही इम्प्युरिटीसुद्धा असतात. इम्प्युरिटी म्हणजे ते गॅस सोडून दुसरे पदार्थ म्हणजे दुसरे गॅसेस. द डिसॲडव्हान्टेज ऑफ रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. रिन्युएबल एक असते कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, म्हणजे ज्याला आपण कन्व्हेन्शनल, आणि एक असते नॉन कन्व्हेन्शनल. तर नॉन कन्व्हेन्शनल जो आहे त्याला आपण रिन्युएबल एनर्जी सोर्स असं सुद्धा म्हणतो, आणि इकडे जे आहे त्याला नॉन रिन्युएबल असं सुद्धा म्हणतो आहे. म्हणजे नॉन रिन्युएबलमध्ये येतात आपले थर्मल, डिझल, हायड्रो हे वाले, आणि रिन्युएबलमध्ये सोलर, वाइंड, टायडल, जिओथर्मल, बायोगॅस हे सगळे झाले आपले रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. तर या रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा काय डिसॲडव्हान्टेज आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, आता तुम्हाला माहीत आहे, तर आपण एक एक ऑप्शन जरी डिस्कस केलं तरी तुम्हाला समजेलच. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, समजा आता पवनचक्की आहे, आता पवनचक्की म्हणजे वाइंड पॉवर प्लॅन्ट. तर वाइंड पॉवर प्लॅन्टपासून जर आपण वीज तयार करत असेल तर खरंच विजेची कंटिन्युटी राहील याची काही गॅरंटी नाही आहे. हवा बंद, वीज बंद, बरोबर. तर इथं इंटरमिटन्सी आहे, म्हणजे इथं तुम्हाला लाईनचं जे आहे ते कंटिन्युटी भेटू शकणार नाही, इंटरमिटन्सी आहे. देन पुढे आहे लॅक ऑफ डिपेंडेबिलिटी. डिपेंडेबिलिटी म्हणजे लॅक ऑफ, म्हणजे आपण याच्यावर जास्त डिपेंड राहू शकत नाही. नाही बा, आता आपल्याला म्हटलं की नाही तुझ्या घरी, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो स्टोरी, तुझ्या घरी बा आता वाइंड पॉवर प्लॅन्ट आहे, तर मला उद्या लाईन द्यायचो, माझ्या घरी लग्न आहे. तर हा काही विषय आहे का, आपण त्याला प्रवचन देऊन दिलं आहे, काही विषय नाही आहे. आणि उद्या हवाच नाही यावं तर काय करावं, तो तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे इथं डिपेंडेबिलिटी, लॅक ऑफ डिपेंडेबिलिटी आहे, म्हणजे आपण त्याच्यावर जास्त डिपेंड राहू शकत नाही. हे तुम्हाला वेगळ्या भाषेत समजून सांगितलं मी थोडंसं, तर हे सुद्धा याचं बरोबर आहे असं सांगता येते आपल्याला, बरोबर. पण आता ती वेळ नाही आहे पेपरसाठी, कारण पेपर आपल्या जवळ आहे. तर त्याच्यामुळे अवेबिलिटी इन लो एनर्जी डेन्सिटीज, कारण की मी जेवढी बडबड करेल तेवढं तुम्हाला जास्त त्यावर डोकं लावावं लागतं. एक्झॅक्टली सटीक उत्तर तुम्हाला जर सांगितलं तुम्ही सुद्धा त्याला तसंच लक्षात ठेवू शकता. तर अवेबिलिटी इन लो एनर्जी डेन्सिटीज, तर लो डेन्सिटी एनर्जीज हे सुद्धा बरोबर आहे की जास्त म्हणजे फार मोठ्या जागेमध्ये आपण कमी ऊर्जा तयार करू शकतो, जसं उदाहरणार्थ सोलर प्लेट वगैरे असेल, तर हे सुद्धा बरोबर आहे. तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबोव. हे सगळे त्याचे काय आहे डिसॲडव्हान्टेज आहे रिन्युएबल सोर्सेसचे. पुढचा क्वेश्चन आहे द इफिशियन्सी ऑफ सोलर सेल्स इज अबाउट. सोलर सेलची आपल्याला इथे इफिशियन्सी विचारलेली आहे, 25%, 15%, 40% आणि 60%. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 15%. काही पुस्तकामध्ये तर नाही, पण बुकमध्ये 15 ते 20% दिलेले आहे, तर ते सुद्धा बरोबर आहे. जर रेंज तशी आली तर ते लक्षात असू दे जा. ठीक आहे, तर हे होते आपले 910पर्यंतचे क्वेश्चन्स. मला वाटते क्वेश्चन संपले तर ठीक आहेत. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. सो बाय बाय.